आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि महाराष्ट्राचे आकडे, देशाचे आकडे, उत्तर प्रदेशात बदललेली समीकरणं किंवा बदलती समीकरणं याबद्दल आता सध्या आपली चर्चा सुरू आहे। आणि भास्कर जाधव आमदार सध्या आपल्या सोबत आहेत ठाकरे गटाचे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार भास्करजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमची पहिली प्रतिक्रिया, आता महाविकास आघाडीचा जो आकडा आहे तो पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया निकालाबद्दलची। नमस्कार। असं आहे की पहिली माझी प्रतिक्रिया ही असेल की संपूर्ण देशाचं जर चित्र तुम्ही बघितलं तर एका शब्दामध्ये आणि एका वाक्यामध्ये माझी पहिली प्रतिक्रिया ही आहे की या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे। याचं हे द्योतक आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे। कारण इंडिया महाविकास आघाडी म्हणून आम्ही जनतेची लढाई लोकशाही मार्गाने लोकशाही करता लढलो। आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष, विशेष करून भाजपा, हा भाजपा फक्त आणि फक्त डिक्टेटरशिप वापरून त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या पुतीन, राष्ट्राध्यक्ष जे पुतीन आहेत त्या धर्तीवर फक्त नरेंद्र मोदींकरता त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष रशियाचे पुतीन यांच्याप्रमाणे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींकरता महाविकास, त्यांची जी काही महायुती होती ती निवडणूक लढली। इथं कुठेही त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या कुठल्याही कामामध्ये, कुठल्याही आव्हानामध्ये, कुठल्याही प्रचारामध्ये लोकशाही किंवा देशाकरता निवडणूक नव्हती। तर त्यांचा प्रत्येक माणूस, त्यांचा पक्ष, त्यांचा घटक पक्ष हे फक्त नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे याच्याकरता म्हणून आम्ही निवडणूक लढतोय, अशा पद्धतीची त्यांची प्रचाराची पद्धत होती। पण त्याच्या बरोबर विरोधात आम्ही लोकशाही वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता, घटना वाचवण्याकरता आणि जनतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित करण्याकरता म्हणून आम्ही निवडणूक लढवत होतो। आणि म्हणून आजचे निकाल जर बघितले, मागच्या वेळेला 353 हे नरेंद्र मोदींच्या बाजूनं त्या ठिकाणी जादुई आकडा होता। एकंदरीत 353 खासदारांचं पाठबळ होतं। आम्हाला उणे पुरे 93 खासदारांचं फक्त पाठबळ होतं। पण आज जे इथं दिसतंय ते इंडिया विकास आघाडीला जवळजवळ 250 जागांचं या ठिकाणी लीड दिसतंय, त्या ठिकाणी बढत दिसते। आणि 290 पर्यंत नरेंद्र मोदींच्या महायुतीला त्या ठिकाणी बढत दिसते। त्यामुळं या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे, ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे। लोकशाही जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे। तुमच्या या प्रतिक्रियेवरती केशव उपाध्यायांना काहीतरी उत्तर द्यायचं, त्यांच्याकडे जातोय आपण। भास्करराव, मला तुमचं खरंच कौतुक वाटतं आणि मला खरंच काँग्रेसवाल्यांचंही कौतुक वाटतं आणि विरोधकांचंही कौतुक वाटतं। अहो, कशाच्या जोरावरती लोकशाही आहे म्हणूनच निवडणूक झाली ना। आणि दुसरं असं काय बदललंय? हो, सरकार भारतीय जनता पार्टीचं येणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत। त्याच्यानंतर काय जागांमध्ये कमी जास्त प्रत्येक होत असतं, पण तरीसुद्धा लोकशाही जिवंत आहे। रशियाचं पुतीनचं कशासाठी अशा पद्धतीने? बरं, दुसरं, तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तिथे तर राणेच जिंकतायत, तिथे तुम्ही तर प्रचंड काय गप्पा मारल्या होत्या, त्याचं काय झालं? त्यामुळे वस्तुस्थिती गप्पा मारणं मुळामध्ये अजून चित्र स्पष्ट नाही। हे चित्र स्पष्ट व्हायच्या आधीच इतक्या पद्धतीने काय तुमचं कोकणात डान्स करणं तुम्ही करता, मी बघितलंय ते, तो आत्ताच करायला सुरू करू नका, निकाल स्पष्ट होईल। ज्ञानदा कदम मॅडम, तुम्ही माझं पहिल्यांदा पूर्ण होते। हे केशव उपाध्यायांचं मी फार वाचाळवीरपणा यापूर्वी पण तुमचा बघितला ना, तुम्ही कशा पद्धतीने वागता। मी म्हणलं तुम्ही कसला आनंद व्यक्त करताय, कशासाठी आनंद व्यक्त करताय? पंतप्रधान कोण होणार? मोदीजी होणार। सरकार कुणाचं येणार? भारतीय जनता पार्टी सरकार येणार। तरी कशासाठी? बुद्धिमत्ता काय ती मला कळली। मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघातून नारायण राणे निवडणूकच लढवत नाहीये। कोकणात ऐकून घ्या, कोकणात तुमचे किती येत आहेत? राणे, मी सिम्बॉलिक 1 मिनिट, महाराष्ट्रापुरेचं सांगायचं झालं तर यांनी 45+45+45+45+. सत्तेचा किती माज असावा, किती अहंकार असावा, किती दर्प असावा। शेवटी जनता हा सर्वश्रेष्ठ आहे, जनता हा जनार्दन आहे। एक्झॅक्टली हे लोक विसरले होते। विरोधी पक्षाची उलटवाळी करणं, जनता सर्वश्रेष्ठ आहे म्हणून जनता तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करते, हे स्वीकारायची तयारी आहे का तुमची? माझा साधा प्रश्न आहे भास्करराव,
जनता सर्वश्रेष्ठ आहे म्हणून जनता तिसऱ्यांदा मोदीजीला पंतप्रधान करणार आहे हे स्वीकारायला तयारी आहे की नाही? अहो असं आहे की शेवटी लक्ष मोठं ठेवायचं असतं. लक्ष प्रश्नच नाही. अहो इच्छा महत्वाकांक्षा लक्ष मोठं ठेवायचं असतं. पण मला सांगा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्वीकारायला तयारी आहे का? जनता सर्वश्रेष्ठ आहे. आज ईव्हीएमच्या गप्पा मारत नाहीत ना ईव्हीएमच्या. एवढा माझा प्रश्न आहे. एवढं चिडताय का? आम्हाला नव्हता. दोघांना पण विनंती करते मी, दोघांनाही मी विनंती करते की दोघांनीही थोडं सबुरीनं घेऊया, दोघांनाही वेळ देते बोलायला, दोघांनी सबुरीनं घेऊया. भास्करजी, तुमचा रायगडचा मतदारसंघ आहे, कोकणातल्या मतदारसंघामध्ये काय होतंय, म्हणजे तुम्ही शेवटी कोकणातले आहातच, तर त्याच्यामुळे त्या मतदारसंघाशी वेगळा कनेक्ट तुमचा आहे आणि तुमच्या आघाडीला, तुमच्या पक्षाला चांगले आकडे मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आणि तुमच्याही केशवजी तुमच्याही मनासारखं होत आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणताय की मोदी पंतप्रधान होणार आहेत तसंही होत आहे, तुमचे आकडेही आलेले आहेत, त्यांच्याही मनाप्रमाणे गोष्टी घडतायत. तर गोंधळ नको, शांततेत चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. आणि माझं घर धुळीचे फूल. बर्जर अँटी डस्ट पेंट याची डस्ट गार्ड टेक्नॉलॉजी धुळीला भिंतीवर टिकूच देत नाही. धूळ येईल पण भिंतीवर थांबणार नाही. बर्जर अँटी डस्ट पेंट. फक्त एबीपी माझा महाकव्हरेज महानिकालाचं सुरू आहे एबीपी माझावर आणि आता कोल्हापूरला थेट जाणार आहोत. विजय केसरकर आपण